शिवशंभो सामुदायिक मोफत विवाह सोहळा पद्मविभूषण परमपूजनीय श्री श्री रविशंकरजी महाराज यांच्या 70व्या जन्मदिनाच्या निमित्ताने गेली अनेक वर्ष या ठिकाणी संतोष शेठ भोर आणि भरत शेठ भोर यांच्या माध्यमातून हा विवाह सोहळा आयोजित केला जातो। मी यापूर्व कालखंडामध्ये काही विवाह सोहळ्यांना या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे। काही दशकापूर्वी सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ आपल्या या भागामध्ये अतिशय जोमाने सुरू होती, परंतु वळवाच्या पावसासारखी काही ठिकाणी अवस्था झाली। पुढे पूर आणि पाठीमागे सगळी लाट ओसरून गेली, परंतु काही मोजक्या ठिकाणी आजही पण सामुदायिक विवाह सोहळे संपन्न आहेत। आजच्या या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विठ्ठलाच्या नामामध्ये मार्गी चालता पाऊला पाऊले चिंतावी माऊली पांडुरंग त्या आनंदकांत परमात्म्याचं नामस्मरण करत हे वधूवर अतिशय आनंदाने या लग्न वेदीवरती पोहोचलेले आहेत। आज आपण पाहतो समाजामध्ये वेगवेगळे प्रकार पाहतो, परंतु हरिनामाचा गजर करून हा एक अलौकिक असा विवाह सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे। आजही पण समाजात पाहतो दोन प्रकारचे टोकं आपल्याला पाहायला मिळतात। लाखो करोडो रुपये खर्च करणारे सुद्धा आपण या समाजामध्ये पाहतो आणि अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा वाटचाल करणारा समाज आपल्याला पाहायला मिळतो। परंतु आजही काही घटकांना या सामुदायिक विवाह सोहळ्याची नितांत अशी गरज आहे आणि काही जे समाजातील जी मंडळी आहेत ज्यांना भान आहे की आपण समाजाचं काही देणं लागतो, या भावनेने वाटचाल करणारी भरत शेठ भोर सारखी अनेक माणसं आहेत की जे सामाजिक काम करतात, विवाह सोहळा चालवतात, आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबवतात आणि समाजाचं भलं करण्याचं काम करतात। मी अधिक बोलत नाही। आज या ठिकाणी 4 वधूवर म्हणजे 8 मंडळी आपल्या सर्वांच्या साक्षीने विवाहबद्ध होत आहेत। मी आनंदकांत परमात्म्याला एवढीच प्रार्थना करतो की यांचं विवाहोत्तर जीवन सुखात शांतीत समृद्धीत व्यतीत व्हावं, एवढीच आनंदकांत परमात्म्याच्या मी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो। हरिओम तत्सत।